माहूर तालुक्यातील खेळाडूंसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात आधुनिक क्रीडा सुविधांचा नवा अध्याय सुरू होणार आहे. तालुका क्रीडा संकुलाच्या भूमिपूजन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्या 2 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. नांदेड क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत माहूर तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन आमदार भीमराव केराम, विधानसभा सदस्य तथा तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या प्रसंगी तालुका क्रीडा संकुल समितीचे सन्माननीय सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध दैनिकांचे प्रतिनिधी आणि विविध खेळांतील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे ठिकाण तालुका क्रीडा संकुल मैदान, पांडवलेनी, शासकीय आदिवासी आश्रमशाळेजवळ माहूर. दिनांक व वेळ 2 एप्रिल 2026 दुपारी 1 वाजता. मुख्य मुद्दे: या प्रकल्पासाठी गायरान गट क्रमांक 195 मधील 1 हेक्टर 46 आर शासकीय जागा उपलब्ध झाली आहे. एकूण 499.88 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या संकुलात मल्टीपर्पज इंडोर हॉल, 200 मीटर धावनपथ, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल मैदान, सिमेंट रोड, संरक्षण भिंत, वॉचमन रूम, गेट, पाणी व्यवस्था, अग्निशमन, ड्रेनेज, सेफ्टी टँक, बोरवेल व इतर अनुषंगिक सुविधा बांधल्या जाणार आहेत. भूमिपूजनानंतर लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असून तालुक्यातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहेत. तालुका क्रीडा अधिकारी बालाजी शिरसीकर यांनी तालुक्यातील सर्व खेळाडू, पालक, क्रीडाप्रेमी, विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.